विद्यार्थी मित्रो, आज आपण बीकॉम भाग 2 या वर्गासाठी असणारा उद्योजकतेची मूलतत्वे हा जो विषय आहे त्या विषया अंतर्गत आज आपण दुसरा टॉपिक सुरू करणार आहोत आणि दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे उद्योजकता. पूर्वी आपण उद्योजक या अनुषंगानं माहिती पाहिलेली आहे. तर आज आपण उद्योजकता या अनुषंगानं उद्योजकतेचं मीनिंग आणि नेचर, एंटरप्रेन्योरशिप मीनिंग अँड नेचर याबद्दल माहिती विचारात घेणार आहोत. तर त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्याला जर प्रस्तावना विचारात घ्यायची असेल तर साधारणपणे उद्योजकता हा शब्द एंटरप्रेन्योरशिप या इंग्रजी शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. हा शब्द हा फ्रेंच भाषेतून आला असून याचा अर्थ अंगीकारणे किंवा पुढाकार घेणं, एखादा उपक्रम हाती घेणं, व्यावसायिक संधीचा पाठपुरावा करणं किंवा त्या अनुषंगानं नाविन्यपूर्ण बदल करून लोकांच्या गरजा पूर्ण करणे अशा अर्थानं हा शब्द वापरलेला आहे. आता यामध्ये विशेषतः आपण एंटरप्रेन्योरशिप या जर शब्दाचा विचार केला तर आपण विशेषतः टू टेक इनिशिएशन म्हणजे आपण कोणताही उद्योग सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून काय घेतला पाहिजे, पुढाकार घेण्याची वृत्ती पाहिजे. आणि हा पुढाकार घेत असताना आपण असा घेऊन चालणार नाही, तर त्यासाठी व्यावसायिक संधीचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे बिझनेस अपॉर्च्युनिटी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाठपुरावा करणं किंवा त्यामध्ये नाविन्यपूर्णता आणणं अशा प्रकारची भूमिका जर आपण सातत्यानं ठेवली तर मला वाटतं की अशा वृत्तीचे लोक किंवा अशा वृत्तीच्या व्यावसायिक संस्था या अधिक यशस्वी होतील. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून काही विचारवंतांनी मतं मांडलेली आहेत. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नफा मिळवणं, नफा वाढवणं किंवा नफा टिकवणं या दृष्टिकोनातून आर्थिक वस्तू आणि सेवांचे उत्पादन आणि वितरण करण्याकरिता एखाद्या व्यक्तीनं एकत्र येऊन किंवा संस्थेनं एकत्र येऊन हेतुपूर्वक काम जे केलेलं असतं त्याला उद्योजकता असं म्हटलेलं आहे. म्हणजेच उद्योजकता ही आर्थिक क्रिया आहे. इट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. आणि म्हणून दीज टर्म्स लाईक टू साइड्स ऑफ कॉइन्स म्हणजेच एखाद्या नाण्याला जशा दोन बाजू असतात त्यापैकी म्हणजे उद्योजक आणि उद्योजकता. उद्योजक ही व्यक्ती आहे आणि उद्योजकता ही एक प्रवृत्ती आहे. व्यक्ती आणि प्रवृत्ती असेल तर व्यक्ती उद्योजक होऊ शकते आणि व्यक्ती उद्योजक व्हायचं असेल तर त्याच्याकडं उद्योजकतेची प्रवृत्ती असणं गरजेचं आहे. आता या दोन बाजू आपण जर बारकाईने आता ऐकले असतील तर उद्योजकता ही प्रवृत्ती आहे, परंतु या दृष्टिकोनातून एंटरप्रेन्योरशिप रिफर्स ॲज अ प्रोसेस अँड एंटरप्रेन्योर रेफर ॲज अ पर्सन. आता सांगितल्याप्रमाणे व्यक्ती आणि प्रक्रिया म्हणजे एंटरप्रेन्योरशिप ही एक सिस्टीम आहे की जी सिस्टीम किंवा जी विचारसरणी आपल्या देशातील लोकांच्या मध्ये जर रुजली तर खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील आणि त्या दृष्टिकोनातून देशाचा आर्थिक विकास हा त्या देशातील लोकसंख्येवर अवलंबून नसून त्या देशातील लोकांच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय तर लोकांच्या मध्ये
उद्योजकीय प्रवृत्ती किंवा त्यांच्यामध्ये उद्योजकता वाढीस लावणं किंवा तशा प्रकारची विचार प्रक्रिया रुजवणं हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून उद्योजकता या घटकाकडे आपल्याला पाहण्याची गरज आहे. वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः आपण म्हणूया की जोसेफ शुम्पेटर, entrepreneurship as a process to break the status quo position through combination of resources and new methods of commerce. म्हणजे entrepreneurship is a process म्हणजे उद्योजकता ही एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये जर आपण ती इम्पार्ट केली, ती योग्य पद्धतीने राबवली तर तो व्यवसाय यशस्वी होऊ शकेल. त्याचबरोबर टू ब्रेक्स द स्टॅटिस क्वो पोझिशन, आता या ठिकाणी स्टॅटिस क्वो पोझिशन थ्रू कॉम्बिनेशन ऑफ रिसोर्सेस अँड न्यू मेथड्स ऑफ कॉमर्स, म्हणजे ज्यावेळी आपल्या एखाद्या उद्योगधंद्याला मागणी नसते त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिस क्वो पोझिशन, म्हणजे त्यालाच आपण मंदीचा पिरियड, रिसेशनचा कालावधी. मग या रिसेशन मध्ये आपल्याला मागणी निर्माण करायची असेल तर आपल्याला नवीन किंवा नाविन्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. नाविन्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला उत्पादन खर्चामध्ये कपात करणं, वस्तूच्या वेगवेगळे उपयोग निर्माण करणं किंवा त्याचा शोध लावणं किंवा वस्तूचं डिझाईन, वस्तूचं आकारमान, वस्तूचं देखणेपण, त्याचबरोबर वस्तूची उपयोगिता या सर्व घटकाचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपल्याला नाविन्याच्या माध्यमातून मागणी निर्माण करता येते आणि त्या दृष्टिकोनातून आपण स्टॅटिस क्वो म्हणजेच मंदीकडून तेजीकडे किंवा मागणी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू शकतो. आणि म्हणून आपल्याला काय करण्याची गरज आहे तर नवनिर्मितीचा अवलंब उद्योजकतेमध्ये करणं गरजेचं आहे. पीटर ड्रकर काय म्हणतात, एंटरप्रेन्योरशिप ऑकर्स व्हेन रिसोर्सेस आर रिस्ट्रिक्टेड टू प्रोग्रेसिव्ह ऑपॉर्च्युनिटीज नॉट युज्ड टू एन्श्युअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी. म्हणजे आपल्याला आपले जे रिसोर्सेस आहेत ते काय करायचे तर प्रोग्रेसिव्ह दृष्ट्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचा यूज करणं आवश्यक आहे आणि तसा दृष्टिकोन आपल्या उद्योजकतेकडे असणं गरजेचं असतं. त्यानंतर एच कोल हे जे विचारवंत आहेत त्यांनी म्हटलेलं आहे, एंटरप्रेन्योरशिप इज पर्पजफुल ऍक्टिव्हिटी ऑफ एन इंडिव्हिज्युअल ग्रुप ऑफ associated individuals undertaken to initiative, maintain or organize a proposed business unit for the production and distribution of goods and service. म्हणजे उद्योजकता ही जाणीवपूर्वक सुरू केलेली एक कृती योजना आर्थिक क्रिया आहे आणि त्यामध्ये ही आर्थिक क्रिया यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून व्यक्ती किंवा अनेक लोक एकत्र येऊन हे काम करतात. त्यासाठी इनिशिएशन, पुढाकार, संघटन हे देखील महत्त्वाचं आहे आणि त्या माध्यमातून आपण प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अशा प्रकारची सेवा देऊ शकतो. त्यानंतर मॅक्लेलँड या विचारवंतांनी सांगितलेलं आहे, एंटरप्रेन्योरशिप इन्व्हॉल्व्स डुईंग थिंग्स इन न्यू अँड बेटर वे. म्हणजे आपल्याला आपली वस्तू किंवा सेवा ही जी द्यायची आहे ती आपल्याला कशी द्यायची तर बेटर वे, आणि ही टेक्स डिसिजन अंडर अनसर्टेनिटी.
आणि असं करत असताना उद्योग व्यवसाय चालवत असताना तो अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये काय करत असतो, काम करत असतो. अशी व्यक्ती म्हणजे किंवा अशी व्यवस्था म्हणजेच उद्योजकता होय. अरुण कुमार जैन यांनी असं म्हटलेलं आहे, एंटरप्रेन्योरशिप इज एबिलिटी टू डिस्कवर, create opportunity and exploit them in benefit of society, which in turn bring prosperity. आता आपण जे वेगवेगळे उद्योजक आपल्या देशामध्ये आहेत, मग त्यामध्ये टाटा, बिर्ला, मफतलाल, दालमिया, जैन, थापर, बांगर, बजाज, किर्लोस्कर किंवा आपण रिलायन्स उद्योग समूहाचे मालक अंबानी, अशा प्रकारचे जे उद्योजक आहेत, या सर्व किंवा महिंद्रा, या सर्व लोकांचा जर विचार केला तर त्यांनी काय केलेलं आहे, एंटरप्रेन्योरशिप इज एन एबिलिटी टू डिस्कवर, काहीतरी नवीन जे संशोधन असतं त्या संशोधनाचं उपयोजन केलेलं आहे आणि त्या शोधाचं आपल्याला संधीमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि ही संधी एक्सप्लॉइट म्हणजेच ती संधी आपण पकडलेली आहे, त्याचं फायद्यामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि त्याद्वारा तयार होणारी वस्तू किंवा सेवा यामुळे समाजाचा फायदा करण्याचा किंवा समाजाला काहीतरी त्रासातून वाचवण्याचा किंवा त्याच्या राहणीमानामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न हा उद्योजक करत असतो, which in turn bring prosperity. विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहित आहे की 1960 किंवा 60 ते 70, 80, 90 हा जर कालखंड आपण विचारात घेतला किंवा त्या अगोदरचा, तर आपल्याला माहित आहे की या देशामध्ये अशा प्रकारची भौतिक सुविधा आपल्याला मोठ्या प्रमाणात नव्हती. पण आज आपण पाहतो की अशा प्रकारच्या भौतिक सुविधा या मोठ्या प्रमाणात कुणामुळे निर्माण झालेल्या आहेत, तर या देशामध्ये असणारा उद्योजक आणि त्या उद्योजकाकडे असणारी उद्योजकीय प्रवृत्ती, आणि म्हणून आपल्या तमाम सामान्य लोकांच्या मध्ये सुद्धा हे उद्योजकीय प्रवृत्ती असणं गरजेचं आहे. म्हणजे परवा एक मी कोटेशन किंवा हे वाचलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, खूप छान असं सांगितलेलं आहे की आतापर्यंत अनेक उद्योजक हे होऊन गेले, पण त्या अनेक उद्योजकांमध्ये आता आपल्याला जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे. पारंपरिक पद्धतीनं आपल्याला उद्योग व्यवसाय करण्यापेक्षा जे लोक आधुनिकतेचा अवलंब करतात, जे लोक आधुनिकतेचा अवलंब करतात, अशा लोकांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला त्या अनुषंगाने थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर वसंत देसाई यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एंटरप्रेन्योरशिप as an economic function and is no single point but rather range of behavior. वसंत देसाई यांनी काय म्हटलेलं आहे, तर explain 6 critical dimensions of entrepreneurial behavior. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ही शुड स्ट्रॅटेजिक ओरिएंटेशन, म्हणजेच आपल्याकडे काय पाहिजे तर आपल्याकडे सातत्यानं स्ट्रॅटेजी करण्याची, म्हणजेच व्यूहरचना, म्हणजे आपल्या उत्पादनाला जास्त मागणी मिळण्यासाठी, आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यक्षमतेनं काम करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या व्यूहरचना आखणं गरजेचं असतं. अर्थात या व्यूहरचना आखणं म्हणजेच काय, तर आपल्याला त्या पद्धतीनं काय करायला पाहिजे, तर
तशा पद्धतीची स्ट्रॅटेजी तयार करणं गरजेचं आहे. दुसरा भाग आहे कमिटमेंट टू अपॉर्च्युनिटी. म्हणजे आपल्याला जी संधी मिळते, म्हणजे उद्योजक काय करत असतो तर आपल्या अपॉर्च्युनिटी बद्दल त्याची काय असते, एक प्रकारे कमिटमेंट असते आणि ही कमिटमेंट त्यांनी काय करायला पाहिजे, अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर द रिसोर्स प्रोसेस बरोबर. त्यामध्ये आपल्याला जे मगाशी मला सांगायचं होतं त्यामध्ये एक छान माहिती सांगितलेली आहे की मॅक्लेलँड किंवा इनोव्हेशन यामध्ये काय काय परिस्थिती घडलेली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला एक माहिती सांगणार आहे. त्यामध्ये 1998 मध्ये कोडॅक कंपनीमध्ये जवळजवळ 1,70,000 कर्मचारी काम करीत होते. ती कंपनी जगातील सर्वात जास्त, कोडॅक म्हणजे आपल्याला माहिती आहे की पूर्वी फोटोशॉप असायचे किंवा तशा लॅब आजही आहेत, पण ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे. परंतु त्यांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक दबदबा होता आणि या कंपनीमध्ये 1,70,000 कर्मचारी काम करत होते. ती कंपनी जगातील सर्वात जास्त म्हणजे 85% फोटो पेपर बनवून विक्री करत होती. काही वर्षानंतर डिजिटल फोटोग्राफी न कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं आणि कोडॅक कंपनीचं अक्षरशः दिवाळं निघालं. त्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये HMT नावाचे घड्याळ होतं. त्याचबरोबर बजाज स्कूटर होती. त्याचबरोबर मर्फी नावाचा रेडिओ होता. किंवा आपल्याला माहिती आहे की नोकिया मोबाईल होता. राजदूत नावाची बाईक होती किंवा अँबॅसिडर नावाची एक कार होती. आता या सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती, तरी सुद्धा त्या बाजारातून फेकल्या गेल्या. याचं कारण काय, तर या कंपन्या वेळेनुसार बदलल्या नाहीत. तुम्हाला अंदाज नसेल की येणाऱ्या 10 वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे 70 ते 90% उद्योगधंदे बंद होतील. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपलं स्वागत असेल आणि त्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या उबर हे फक्त नाव, जरी नाव असलं तरी हे एक सॉफ्टवेअर आहे. पण उबर हे कार सेवेशी संबंधित आहे, परंतु या संस्थेची एकही कार नाही, तरीही ती जगातील सर्वात मोठी टॅक्सी कंपनी आहे. त्यानंतर एअर बंब नावाची जगातील मोठी हॉटेल कंपनी असून तिचं स्वतःचं एकही हॉटेल नाही. याशिवाय आपल्याला माहिती आहे की पेटीएम, ओला, कॅब्स जाऊन तुम्ही काय करू शकता, तर हॉटेल बुक करू शकता. त्याचबरोबर US मधल्या तरुण वकिलांना कोणत्याही प्रकारची कामं नाहीत, कारण IBM वॉटसन नावाचं सॉफ्टवेअर तयार झालेलं असून लिगल ॲडवाइस देण्याचं काम करत असतं. आणि त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर भविष्यकाळामध्ये वकिलाचं काम हे 10% फक्त राहील आणि ते फक्त जे स्पेशलाइज्ड लोक आहेत. त्यानंतर भविष्यकाळामध्ये ड्रायव्हरलेस कार येण्याची शक्यता आहे. आता हे जे मी सांगतोय त्यामुळे काय होईल, 2022 मध्ये किंवा आणखी 3-4 वर्षानंतर कोणत्याही कारला ड्रायव्हर नसेल, म्हणजेच 90% ड्रायव्हर गायब झालेले असतील. आणि त्याचबरोबर भविष्यकाळामध्ये इलेक्ट्रिक कार येणार आहेत, त्यामुळं पेट्रोलची खप ही 90% कमी होण्याची शक्यता असेल. आणि आज जे अरब देश श्रीमंत आहेत ते कंगाल झालेले असतील, असं काही तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण कार किंवा अन्य
घटकाचा वाहनांचा विमा घेतो त्या तशा प्रकारचा विमा घेण्याची गरज नाही, कारण हे जे यंत्र असतं ते यंत्र चुका करत नसतं, त्यामुळे त्याच्याकडून ॲक्सिडेंट होणार नाही. ॲक्सिडेंटच होणार नसतील तर मग इन्शुरन्स घ्यायची गरज नाही, म्हणजे इन्शुरन्सचा धंदा बंद होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये टेलिफोन बूथ असायचे आणि म्हणजे अगदी 20 वर्षापूर्वी एकही PCO नव्हता. दरम्यानच्या काळामध्ये अनेक अशा प्रकारचे टेलिफोन बूथ आले आणि बूथ आल्यानंतर ते लोक खूप श्रीमंत आहेत असं आपल्याला वाटायचं, परंतु नंतर मोबाईल आल्यानंतर हे बूथ बंद पडले. त्यानंतर मोबाईल रिचार्ज करणारी दुकानं आली आणि आता आपण पाहतो की रिचार्ज हे दुकानात जाऊन करण्याची गरज नाही, तर आता आपण ऑनलाईन करू शकतो. म्हणजेच भविष्य काळामध्ये आपण किंवा पूर्वी आपण सर्वाधिक बाजारात फिरत असू, परंतु आज आपल्याला बाजारात फिरण्याची गरज नाही, कारण आज आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो. अशा पद्धतीचे बदल मोठ्या प्रमाणात येताना दिसून येतात आणि म्हणून जग हे वेगवानपणे बदलताना दिसतंय आणि म्हणून या बदलाकडं आपण जर बारकाईनं पाहिलं नाही तर आपली उद्योजकता आपल्यामध्ये नाही असंच म्हणावं लागेल, असं खेदानं इथं आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि म्हणून वसंत देसाई यांनी म्हटलेलं आहे की यू हॅव टू कोप अप विथ चेंजिंग सिच्युएशन, एन्व्हायरमेंट, आणि ज्यांना हे जमलेलं आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्या दृष्टीनं आपल्याला जुने विचार हे बाजूला ठेवून नवीन विचार अपग्रेड करणं इट इज द टाइम ऑफ एरा असं म्हणावं लागेल. हे करत असताना आपल्याला त्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी, कमिटमेंट टू ऑपॉर्च्युनिटी, द रिसोर्स कमिटमेंट प्रोसेस, कंट्रोल ओव्हर रिसोर्सेस, इफेक्टिव्ह मॅनेजमेंट आणि कॉम्पेन्सेशन पॉलिसी या घटकावर भर देण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्याला जी बिझनेसमध्ये रिस्क आहे ती रिस्क बेअर करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण म्हणजे असं म्हटलेलं आहे, एंटरप्रेन्योर इज नॉट जम्प इन डार्क बिकॉज ही हॅज विजन, ही हॅज एबिलिटी टू मॅनेज कॅल्क्युलेटेड रिस्क. ही कॅल्क्युलेट रिस्क अँड देन मॅनेज द रिस्क. आणि त्यासाठी काय असतं तर रिस्क बेअरिंग ॲबिलिटी आपली वाढवायला पाहिजे थ्रू इन्शुरन्स, ॲक्सिडेंट इन्शुरन्स, कॉम्पेन्सेशन फंड, सेफ्टी वर्क, त्याचबरोबर गुड वर्क एन्व्हायरमेंटल सिच्युएशन. हे जर आपण ठेवलं तर आपण काय करू शकतो, कॉम्पेन्सेशन पॉलिसी प्रॉपरली मेंटेन करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून एंटरप्रेन्योरशिप इज अ प्रोसेस, इट इज अ वन टाइप ऑफ ॲटिट्यूड, प्रवृत्ती. एंटरप्रेन्योरशिप ही प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती आपल्या देशातील लोकांच्या मध्ये जर विकसित झाली तर आपल्या देशाची प्रगती, आपल्या देशामध्ये अनेक उद्योजक तयार होतील. या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप यामध्ये उद्योजकाची वैशिष्ट्ये आपण विचारात घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे इनोव्हेशन. एंटरप्रेन्योरशिप इज कन्सर्न विथ डुईंग समथिंग न्यू, युजफुल अँड डिफरंट, and it is hallmark of entrepreneurship. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप मध्ये काय आहे तर यू हॅव टू चेंज, यू हॅव टू डू समथिंग न्यू, युजफुल अँड डिफरंट फ्रॉम दी अदर्स.
म्हणजे असं असेल तरच आपल्याकडे लोक, आपल्या वस्तू आणि सेवेकडे लोक आकर्षित होतील किंवा आपल्या वस्तू आणि सेवेला प्रेफरन्स देतील. आणि म्हणून ते जर नसेल तर आपल्याकडे उद्योजकता नाही. म्हणजे आपल्याला डल, आळसी माणसं चालत नाहीत. आपल्याला उत्साही माणसं आवश्यक आहेत की त्यांच्यामध्ये अशा प्रकारची ॲबिलिटी असणं गरजेचं आहे. दे आर नॉट इनोव्हेटर्स बट दे मेक यूज ऑफ इन्व्हेन्शन्स. म्हणजेच इन्व्हेन्शन्स, डिस्कवर हे जे शब्द आहेत ते जे नवीन शोध लागलेले आहेत किंवा नवीन संकल्पना विकसित झालेल्या आहेत त्या संकल्पनांचा आपल्या व्यवसायामध्ये वापर करणं गरजेचं आहे. आणि मग अशा प्रकारच्या अनेक संकल्पना की जसं आपण पाहतो की जस्ट इन टाइम प्रोडक्शन अशी एक संकल्पना आहे. त्याचबरोबर ISO एक आहे, बेंच मार्किंग एक आहे. त्याचबरोबर अलीकडे शैक्षणिक संस्थांमध्ये NAAC सारख्या संस्थेच्या माध्यमातून संस्थांचं मूल्यमापन केलं जातं. मग मला जे सांगायचंय की आपण अशा गोष्टीचा जर स्वीकार केला तरच आपण अपग्रेड राहू शकतो. इन्व्हेन्शन मध्ये अशा नवनव्या गोष्टी आपल्याला काय करता येतात, विकसित करता येतात. आणि हे कोणासाठी करायचे? बेनिफिट ऑफ एंटरप्राइज अँड सोसायटी. सच इनोव्हेशन्स रिगार्डिंग टू. आता त्यामध्ये इनोव्हेशनची जी व्याप्ती आहे ती कशामध्ये आहे? इनोव्हेशन रिलेटेड टू अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ रॉ मटेरियल. साधं उदाहरण आपल्याला सांगता येईल की आपल्या घरामध्ये वापरली जाणारी फरशी. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की अगदी घरात फरशी नव्हतीच तर त्या ठिकाणी अगदी आपण मुरूम वापरून त्याच्यावर ज्याला आपण म्हणूया की शेणानं ती जमीन सारवली जात असे. आता त्या ठिकाणी पुन्हा काय आलं तर शहाबादी फरशी आली. शहाबादी फरशी नंतर काय आलं? मोजॅक टाइल्स आली. मोजॅक टाइल्स नंतर काय आलं तर ग्रीन किंवा मार्बल या स्वरूपाचा कन्सेप्ट आला. आणि या कन्सेप्ट नंतर पुन्हा आज आपण पाहतो की वेगवेगळ्या टाइल्स आलेल्या आहेत. हे जर तुम्हाला सांगितलं किंवा आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये असणारं फर्निचर असेल किंवा दरवाजे खिडक्या असतील तर यासाठी पूर्वी सागवानी लाकडाचा किंवा जंगली लाकडाचा वापर केला जात असे. परंतु त्याऐवजी आज आपण पाहतो की तिथं लोखंडी, प्लायवूड, फायबर अशा प्रकारचे अनेक घटक त्या ठिकाणी आलेले आहेत. स्लायडिंग विंडोज या सर्व घटकाचा आपण जर विचार केला तर तिथे काय झालं? अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ रॉ मटेरियल. आणि यातून फार मोठा बिझनेस विकसित होत गेलेला आहे, व्यवसाय विकसित होत गेलेला आहे. मग आपण हायवेला जर वेगवेगळी दुकानं पाहिली तर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल न्यू मिक्सचर ऑफ रॉ मटेरियल. म्हणजे आहे त्या रॉ मटेरियल मध्ये आपण काय करू शकतो? वेगवेगळं मिक्सचर. जसं तुम्ही घरामध्ये एखादा पदार्थ तयार करत असताना त्यामध्ये जो मसाला किंवा अन्य घटकाचं प्रमाण बदलता आणि बदलल्यानंतर त्याची टेस्ट ही वेगवेगळी असते. त्या पद्धतीनं आपल्याला प्रॉडक्ट डिझाईन करत असताना त्याचं मिक्सचर बदललं रॉ मटेरियलचं. किंवा आपण औषध आणि गोळ्या यामध्येही हेच आपल्याला दिसून येतं. व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट, साईज अँड डिझाईन ऑफ प्रॉडक्ट हा एक घटक आहे. न्यू ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट. अलीकडे आपल्याला माहिती आहे की जस्ट ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. म्हणजे आज आउटसोर्सिंगचा जमाना आलेला आहे. किंवा आज आपण पाहतो की वर्क फ्रॉम होम हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. किंवा महिला वर्गांना सुद्धा आज आपण पाहतो की काही IT किंवा कॉम्प्युटर इंजिनियर्स आहेत ते घरातून
काम करू शकतो. म्हणजे त्याला ऑफिसमध्ये जायची गरज नाही, तिथं फर्निचरची गरज नाही किंवा एक लॅपटॉप असला की तुमचं काम संपलं. तिथून तुम्ही सर्व गोष्टी मॅनेज करू शकता. म्हणजे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर पूर्वी म्हणजे एवढी माणसं एकत्र बसलेली किंवा त्याच्यात डिपार्टमेंट वगैरे वगैरे हे सर्व आज आपण पाहतोय किंवा आज आपण हे शिक्षण प्रक्रियेमध्ये तुम्हाला आज वर्गात यायची गरज नाही. पण जर आपण हे स्वीकारलं नाही तर तुमचं शिक्षण होणार नाही किंवा या शिक्षण संस्थाही चालणार नाहीत. म्हणजेच जर आपण हे ऍक्सेप्ट केलं नाही तर आपण शिकू शकणार नाही किंवा आपला अभ्यास होणार नाही. त्या दृष्टिकोनातून विचार. डिफरंट क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट्स हा देखील महत्वाचा आहे. म्हणजे एकच वस्तू वेगवेगळ्या दर्जामध्ये आपल्याला ठेवता आली तर प्रत्येकाला वेगवेगळ्या क्वालिटीची वस्तू खरेदी करता येईल आणि यातून एकदम मोठ्या प्रमाणात विक्री आपल्याला करता येऊ शकते. इनोव्हेशन रिलेटेड टू यूज ऑफ प्रॉडक्ट अल्टरनेटिव्ह यूज. तुम्ही मला वाटते की महिंद्राची जी पिकअप आहे गाडी, पिकअप टेम्पो टाईप, तर त्याची जाहिरात तुम्ही जर पाहिली आठवणीनं तर तुमच्या लक्षात येईल की त्या वाहनाचा किती अल्टरनेटिव्ह यूज केलेला आहे. म्हणजे या कारणासाठी या वाहनाचा उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो हे त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. अल्टरनेटिव्ह यूज म्हणजे त्या माध्यमातून त्या वाहनाची विक्री ते गरजू व्यावसायिक किंवा शेतकरी वाहतूकदार खरेदी करू शकतात. कॉम्बिनेशन ऑफ प्रॉडक्ट अँड सर्व्हिस म्हणजे तुम्ही फक्त प्रॉडक्ट देता हे महत्वाचं नसून सर्व्हिस देखील महत्वाची आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की सेल अँड सर्व्हिस, सेल अँड सर्व्हिस. सर्व्हिस कशी आहे हेही फार महत्वाचं असतं. न्यू मार्केट एरिया, सेगमेंटेशन ऑफ मार्केट, ॲडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजी, जस्ट इन टाइम प्रोडक्शन, क्वालिटी सर्कल्स, न्यू मोटिवेशन्स, पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट एक्सेट्रा. या सर्व घटकाचा विचार आपल्याला तिथं आपल्याला काय करता येतं, इनोव्हेशन्सचा वापर करता येतो. नव्या गोष्टी, नव्या संकल्पना रुजवता येतात आणि त्या माध्यमातून आपलं प्रॉडक्टचं व्यवसायाचं अस्तित्व आपल्याला टिकवता येतं. पुन्हा आपण या इनोव्हेशन बद्दल पुढे भविष्य काळामध्ये आणखीन सविस्तर चर्चा करणार आहोतच. पण हे उद्योजकतेच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असणारं वैशिष्ट्य आहे. कारण हे उद्योजकतेतील अत्यंत महत्वाचा भाग आपल्याला तशा प्रकारचा दृष्टिकोन आपल्या लोकांच्या मध्ये विकसित होणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीनं आपण आज इनोव्हेशन आणि उद्योजकता या अनुषंगानं सविस्तर चर्चा केलेली आहे. आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.